पुढील होणारा सामना संकल्प प्रतिष्ठान विपक्ष डीके स्पोर्ट्स गोल्डन. दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचंय. डीके स्पोर्ट्स गोल्डन विपक्ष संकल्प प्रतिष्ठान शहापूर दोन्ही संघाचा 12 प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचंय. चेंडू अतिशय उत्कृष्ट टोळलेला चेंडू आणि गटाराचं क्षेत्ररक्षण स्वतःच्या पायाने उडून दिला चेंडू आणि चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. गोलबन या संघाचा 4 धावांनी श्री गणेश झालाय. पहिल्या चेंडूवरती चौकार लागवलाय. बघूया अजून 5 चेंडूचा कसा सामना करतो. चेंडू असा बाउन्सर चेंडू त्यावरती धावून पळून काढली अशी. 1 धाव, 2 चेंडू, 5 धावा. चांगली गोलंदाजी
त्यात चांगले ताकदीचे फलंदाजही आहेत. मात्र फलंदाजी मार्ग योगेश तिथे नावाजलेला असा फलंदाज, चांगला असा हाताळलेला चेंडू, इतकल कातळ असं क्षेत्ररक्षण, लेगबायच्या स्वरूपात एक धाव. चेंडू 6 धावा. पुन्हा निर्धाव चेंडू, चांगली अशी गोलंदाजी हाताळतोय. आता मात्र टोलवून दिलेला चेंडू आणि गचाळाचं क्षेत्ररक्षण आणि पुन्हा गचाळाचं क्षेत्ररक्षण, रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा मात्र धावून काढल्या अशा 2 धावा. पाच चेंडू 7 धावा. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू सुरुवात. मात्र वेगवान गोलंदाजी आणि स्क्वेअर मारा. वाईट चेंडूवरती कुठलाही रिव्ह्यू अवेलेबल नसेल. पाच चेंडू 8 धावा. षटकातील शेवटचा चेंडू. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण बॅटची एज, चांगला असं क्षेत्ररक्षण आणि गचाळ फेकिंग, परंतु एकच धाव. 2 धावा पळून काढल्यात आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली होती 11. एक षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली होती 10. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल, चौथ्या चेंडूवर निर्धाव, पाचव्या चेंडूवरती सिंगल आणि शेवटच्या चेंडूवरती 2 धावा. असे एकूण त्यामध्ये एक वाईड आला होता. एकूण 10 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जर बघायला गेलं तर धावसंख्या 10 धावा. बघा दुसरं षटक कोण धावता, दुसरं षटक धावाचं नाव देखील कळवायचंय, ओमकार. दुसरं षटक घेऊन आला तो ओमकार. बघा स्ट्राईकला ते योगेश. पहिला चेंडू योगेश साठी नक्कीच ब्लॉकआउट चेंडू होता आणि नक्कीच बघायला गेलं तर पंचांचा इशारा होता आमच्याकडे. वाईट चेंडू.
पंच डेड बॉल. निर्धावाचा चेंडू. ओके निर्धाव. एक सिंगल. वेगवान चेंडू होता. चेंडू हवेमध्ये खाली क्षेत्ररक्षक आहे आणि नक्कीच झेल टिपला आहे आणि तन्मय भांगरे हिचा मोठा विकेट इथं घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय. गोलंदाज ओंकार. बघूया तन्मय भांगरेची जागा सांभाळण्यासाठी कोण येतोय. निलेश पागे. तन्मय भांगरे जागा सांभाळण्यासाठी आले ते निलेश पागे. बघूया अजून एक ऑलराऊंडर निलेश पागे. एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ओळखले जाणार आहे. पहिला चेंडू निलेश पागेसाठी. एक सिंगल कंप्लीट केले आणि स्ट्राईकला पुन्हा एकदा योगेश भोईर. आता पण बघायला गेलं तर धावसंख्या झाली ते 12 धावा. 3 चेंडू 12 धावा. अजूनही षटकातील 3 चेंडू सलग बघूया फटके येते का योगेश भोईर यांच्या बॅट मधनं. आता पण तो बघायला गेलं तर चांगली गोलंदाजी झाली आहे. आतापर्यंत 9 चेंडू टाकले गेले. या 9 चेंडू मध्ये फक्त एकच चौकार आलाय. आता होता चांगलासा फटका तिथे क्षेत्ररक्षक देखील हजर. बघूया थोडासा त्यानंतर नक्कीच 2 धावा पूर्ण केला फलंदाज योगेशाने. या षटकातील 4 चेंडूवर बघा चांगले गोलंदाजी केली ओंकाराने. 4 चेंडू मध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या गोलंदाजाने. एक गडी देखील बाद केला तन्मय भांगरे. बघूया 5वा चेंडू. 5वा चेंडू होता नक्कीच चांगला असा चेंडू. निर्धावाचा चेंडू. कुठल्याही प्रकारची धाव नाही या चेंडूवर. आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक ओंकार यांचा. 5 चेंडूवर 4 धावा खर्च केला गोलंदाज ओंकार याने. बघूया शेवटचा चेंडू कसा हाताळला जाईल ओंकारच्या मार्फत. शेवटचा चेंडू होता लेग साईडच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक देखील आहे आणि नक्कीच चांगला असा क्षेत्ररक्षण देखील झालं. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला गेला. दुसरी धाव देखील पूर्ण. नक्कीच पहिल्या षटकामध्ये आपण जरा गोलंदाजाकडनं थोडेसे चुके झाले होते तर त्या चुकीला आपण माफी मागावी कारण धावा 11 झाले. नक्कीच 10 धावा होतो. 10 धावा परंतु पहिल्या षटकामध्ये 11 धावा आलाय. आता धाव संख्या झाली ते 17 धावा. तिसरा षटक घेऊन आले तो पंकज पवार. बारा चेंडू आतापर्यंत धावसंख्या झाली 17. बघूया तिसरा चेंडू. तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू हवेमध्ये आणि एक धाव पूर्ण केली फलंदाज निलेश वाघे यांनी.
पहिल्या चेंडूचा सिंगा बघू आता मात्र योगेश भोईर शॉर्ट पिच चेंडू होता शॉर्ट ऑन फुल पॉवरफुल योगेश भोईर यांच्या बॅट मधून निघालेला हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. पंकज पवार यांच्यावरती वार केला योगेश भोईर यांनी दुसऱ्या चेंडूवरती ब्लास्ट षटकार. बघूया तिसरा चेंडू पुन्हा येतो योगेश भोईर आता मात्र एक साईडच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडू हवाई सत्तर 6 धावांसाठी होतो हा षटकार. आता मात्र धावसंख्येचा वेग वाढवताना योगेश भोईर धावसंख्या झाली ते 30 धावा. बॅक टू बॅक दुसरा षटकार. पंकज पवार यांच्यावरती हल्ला बॉल केला योगेश भोईर यांनी. नक्कीच एकाच विभागामधील खेळाडू त्यांना माहित आहे की गोलंदाजी फलंदाजी कशा प्रकारे केली जाते. नक्कीच योगेश भोईर आता पंकज पवार यांच्यावरती हवा होता नाही. आता मात्र पंच आम्हाला इशारा करते की हा वाईट चेंडू आहे. अवंतराशी एक धावसंख्यात भर झाली. धावसंख्या झाली 31 धावा एक गडी बाद. आतापर्यंत जर बघायला गेलं तर पंकज पवार यांच्या 3 चेंडूमध्ये 14 धावा खर्च केलाय. चेंडू होता नक्कीच रोटा फटकारण्याचा प्रयत्न होता. बघा एकदा पूर्ण केले दुसरा देखील प्रयत्न केला जाईल का आणि दुसरा धाव देखील पूर्ण. या षटकातील 4 चेंडू आतापर्यंत टाकले गेले आणि 16 धावा खर्च केला गोलंदाजाने. बघा अजून 2 चेंडू शिल्लक पंकज यांचे. आता मात्र या शॉट वरती पुन्हा एकदा योगेश भोईर यांच्या खात्यामध्ये 4 धावा ऍड होतील. काय फटका होता 4 धावेसाठी हा फटका. आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू धावसंख्या झाली 37 धावा. शेवटचा चेंडू चांगला असा फटका त्याच्यावर धाव पूर्ण केली आणि चांगला असा क्षेत्ररक्षण तिथं देखील झालं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 38 धावा. नक्कीच 2 षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या. या षटकामध्ये चांगल्या धावा गोळा केल्या योगेश भोईर यांनी. शेवटचा षटक घेऊन आलाय तो दीपक आणि स्ट्राईकला योगेश भोईर. पहिला चेंडू हवेमध्ये खाली क्षेत्ररक्षक आणि झेल होईल का. नक्कीच चांगलासा प्रयत्न होता परंतु झेल सुटल्या परिणामी 2 धावा पूर्ण केल्या फलंदाजाने. नक्कीच जर झेल घेतला असता तर एक मोठा गडी बाद झाला असता योगेश भोईरच्या स्पर्धेमध्ये. परंतु झेल सोडला परिणामी 2 धावा देखील पूर्ण केल्या. चांगलीशी फटकेबाजी करताना योगेश भोईर 12 चेंडू आणि 25 धावांवरती खेळताना. आता मात्र शॉर्ट पॉवरफुल योगेश भोईर ब्रँडेड षटकार. आता मात्र पावसाचा वेग वाढताना आणि योगेश भोईर यांचा बॅटीचा वेग देखील वाढताना. बघूया चांगली अशी फटकेबाजी करताना योगेश भोईर. नक्कीच त्यांचे सहकारी देखील खुश होताना. पुन्हा एकदा चेंडू गेला सीमेमध्ये 70 षटकार. आतापर्यंत जर बघायला गेलं तर योगेश भोईर यांच्या बॅट वरनं 4 षटकार आले. चांगली अशी फटकेबाजी. वरती 37 धावांवरती खेळताना 14 चेंडू आणि 37 धावांवरती खेळताना योगेश भोईर. ज्या षटकामध्ये पंकजच्या षटकामध्ये जी सुरुवात केली योगेश भोईरने ती सुरुवात या षटकामधून देखील करता येईल. पुन्हा एकदा
बॅक टू बॅक 2 षटकार मारून बाद झालेला फलंदाज म्हणजे योगेश भोईर. दोघांच्या षटकातील 2 चेंडू सलग आणि फलंदाजीसाठी आले ते मुनाफ शेख. चांगलासा कमबॅक म्हणावं लागेल दीपक यांचं. बॅक टू बॅक 2 षटकार मारल्यानंतर योगेश भोईर यांना परतवलं कोंबूच्या आश्रयामध्ये. चांगलासा फटका परंतु क्षेत्ररक्षक होते त्याच्या हाताला लागून चेंडू गेलाय सेमीमध्ये सत्तार. षटकार मुनाफ शेख यांनी आल्या आल्या षटकार लगावलाय. म्हणजे या षटकामध्ये जर बघायला गेलं तर 3 षटकार आले. आता मात्र शेवटचा चेंडू या षटकातील दीपक यांचा. पहिले चेंडू डबल त्यानंतर षटकार पुन्हा एकदा षटकार मग विकेट त्यानंतर पुन्हा एकदा षटकार. म्हणजे या षटकामध्ये बघायला गेलं तर 20 धावा खर्च केला गोलंदाजाने. शेवटचा चेंडू होता काय फटका होता. मुनाफ शेख ऑन फायर षटकार. चार षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 64 धावा आणि 65 धावांचा आव्हान. पहिले 2 षटकामध्ये बघितलं तर फक्त 17 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर बघितलं तर त्या 2 षटकामध्ये हल्ला बोल केला. चांगलीशी फटकेबाजी. त्या 12 चेंडू मध्ये जवळ 6 षटकार देखील आले. त्यानंतरचा होणारा सामना स्पोर्ट विपक्ष राजबॉयज दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेक करण्यासाठी यायचे. स्पोर्ट विपक्ष राजबॉयज दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लगेच जायचे. मित्रांनो घाई पण करायची आपण. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून जायचे.
एनपी स्पोर्ट शहापूर राजेबोज या दोन्ही संघांचा नाणेफेक करताना धावा 24 चेंडू आणि 65 धावांचं आव्हान एनपी स्पोर्ट टॉप जिंकून आपला निर्णय कळवायचा आहे. चला सामना होतोय सुरुवात. प्रथम गोलंदाजीसाठी आला तो निलेश फागे, स्ट्राईकला येतो मुसा आणि नॉन स्ट्राईकला येतो अरुण. पहिला चेंडू स्टेट ड्राईव्ह, चेंडू आता समोरचा पार, 4 धावा. आपलं स्वतःचा आणि आपलं वैयक्तिक आउटकाउंट ओपन करताना मुसा एक लेफ्ट हँड फलंदाज. पहिल्या चेंडूवरती आलेला हा चौकार. दुसरा चेंडू पुन्हा एकदा निलेश पागी. आता मात्र चांगला असा चेंडू, त्यावरती नक्कीच गडी बाद करण्याचा प्रयत्न होता, परंतु कुठल्याही प्रकारची धाव नाही घेतली. परिणामी निर्धाव असा चेंडू गेला. शहापूर तालुक्यामधील एक नावाजलेला असा खेळाडू मुसा. 2 चेंडू 4 धावा. बघा तिसरा चेंडू निलेश पागे यांचा. आता मात्र स्लॉट मध्ये होता, त्याला पाठवलं पार्किंग प्लॉट मध्ये होतो हा षटकार. नक्कीच हा चेंडूला नक्कीच एक निर्णय बनवणारा हा षटकार होता. मुसाच्या बॅट मध्ये गेला हा षटकार. तिसरा चेंडू ब्लास्ट, 3 चेंडू 10 धावा. चौथा चेंडू पुन्हा एकदा मुसा तो निलेश पागे. पुन्हा एकदा आता चेंडू हवेमध्ये खाली क्षेत्ररक्षक आढळून नक्कीच झेल सोडला आणि एक धाव देखील पूर्ण केली. एक मोठा झेल इथं सोडला गेलाय मुसा याचा, ज्याच्या बॅट मध्ये मोठे फटके आले होते. त्याच फलंदाजाला नक्कीच बाद करण्याचा यशस्वी ठरला असता गोलंदाज, परंतु झेल सोडला. परिणामी एक धाव देखील पूर्ण केली. आता मात्र या षटकातील 2 चेंडू सलग आहे. आता मात्र स्ट्राईक ला जातील पुढील चेंडू वाईट चेंडू पाहायला भेटतो. स्ट्राईक एंड वर फलंदाज आपण पाहत आहोत अरुण पानसरे, मॅन फ्रॉम सरीव गावचा हा खेळाडू. आज मैदानाच्या आतमध्ये कशी कामगिरी त्याची राहील ही मात्र पाहायला मिळेल. धाव संख्या स्कोर बोर्ड वर 12 धावा. पुढील चेंडू हा चेंडू परस्तेकी वारकर दांडागोल फलंदाज बाद. विकेटचं पतन. पहिला गडी बाद होतो अरुणच्या रूपामध्ये. 5व्या चेंडूवर घेतलेली विकेट अरुण याची. योगेशाची गोलंदाजी लाजवाब. कुठेतरी मुसाने एक षटकार एक चौकार मारला, तरी त्यानंतर त्याने मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली आणि आपला भेदक मारा करून फलंदाजाला बाद केलाय. सलामीचा फलंदाज बाद होतो. अरुण त्याची जागा भरून काढण्यासाठी आता पंकज. प्रथम 4 षटकामध्ये 64 धावा केल्या आणि 65 धावांचं हे टार्गेट पूर्ण पार पाडताना आपण पाहतो. आता मात्र एकच परिसरातील दोन्ही खेळाडू, दोघांचं स्टेन एकामेकाला माहित असेल. पंकज पाहूया. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल योगेश याचा पंकज साठी. टॅप केला चेंडूला. स्ट्रेट ड्राईव्ह फटका तर सुरेख आहे. क्षेत्ररक्षक येतो चेंडू पर्यंत. निर्धाव चेंडू मांडला जाईल. अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होतं. पहिल्या षटकाच्या अखेरीस स्कोर बोर्डवर धावा पाहायला गेलं तर धावा 12 धावा.
चांगली गोलंदाजी. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवर कोण येतो पाहूया. गोलंदाज ट्रॅकवर तन्मय षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी. पहिला चेंडू उडालाय. अप्रतिम फटका मुसाच्या बॅटमधून आलेला हा लगातोसिक षटकार. खूपच सुरेख फटका मुसाच्या बॅटीतून पाहायला भेटला आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 6 ने वाढली. पुढील चेंडू आता लाईन चेक केली जाईल. पंचांचा इशारा येतो वाईट चेंडू. 19 धावा स्कोरबोर्डवर आपण पाहत आहोत. पुढील चेंडू आता मात्र अप्रतिम चेंडू टाकला तो ऑफसाइड यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला तन्मयाचा. अगोदरचा चेंडू सुद्धा त्याच लाईनवर टाकण्याचा प्रयत्न केला होता पण चेंडूने जास्तच वळण घेतलं. पण आता मात्र अप्रतिम चेंडू. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उडाला आकाशाला. क्षेत्ररक्षक मुन्नाफ शेख धावतोय चेंडू पर्यंत पण सेफ झोन मध्ये चेंडू रिलीज झाला. बघता बघता एक धाव कंप्लीट. दुसरी धावेची पूर्तता आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. 2 धावाने संघाची धावसंख्या आता स्कोरबोर्डवर पोहोचली जाईल. 21 धावा स्कोरबोर्डवर आपण पाहतोय. 15 चेंडू 44 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. हा चेंडू बॅटीची कडा लागले. योगेश मात्र यष्टीरक्षकाच्या भूमिकामध्ये आता चुकी करणार नाही. मुसाला बाद करतो. यांची जागा सांभाळण्यासाठी अर्जुन. संकल्प शापूर संघाने आतापर्यंत जमा केले. अजूनही षटकातील शिल्लक तन्मय यांची. मात्र पावसाळी क्रिकेट मध्ये कुठल्या बॅटवरती ग्रीप भेटत नाही त्यामुळे बॅट निसटली आणि परिणामी एक धाव. 5 चेंडू 22 धावा. अजूनही षटकातील चेंडू शिल्लक तन्मयांचा. तन्मय तो पंकज. मात्र निर्धाव चेंडू. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या वाढते 22. अजूनही विजयासाठी 12 चेंडू आणि 43 धावांचं आव्हान. समालोचन करतील ते व्हॉइस ऑफ कसरा लखनजी.
असा चेंडू बघूया दुसरा चेंडू पुन्हा एकदा चेंडू होता लेगसाईडच्या दिशेने चांगला असा क्षेत्रफळ देखील होता नीरज पालगे होते बघा एकदा देखील पूर्ण केले आता मात्र स्ट्राईकला पंकज पवार दोन चेंडूवरती अजूनही आपला वैयक्तिक खात्याच्या खोलाने पंकज पवार याने बघूया या षटकामध्ये आपलं आकडा ओपन करते का पंकज पवार पुन्हा एकदा चांगलासा चेंडू निर्धावाचा चेंडू पंकज पवार बॅटला काही चेंडू लागत नाही परिणामी निर्धावाचा चेंडू बघतोय समीकरण थोडंसं अवघड होतं नाही समीकरण जर बघायला होतं 9 चेंडूमध्ये 42 धावांची गरज आहे 9 चेंडूमध्ये 42 धावांची गरज आता मात्र चांगलासा फटका उपसाच्या दिशेने फेकला क्षेत्ररक्षक आवाज चांगलासा क्षेत्ररक्षक देखील होईल आणखी त्यावरती पुन्हा एकदा एकच धाव धावसंख्येवरती 24 धावा 2 गडी बाद अजून षटकातील काही चेंडू शिल्लक चांगलीशी गोलंदाजी म्हणावं लागेल बरोबरची कुठल्या प्रकारचे मोठे फटके आतापर्यंत मारून दिले नाहीये शॉटचा चेंडू होता शॉटनपूर बघूया झेल होईल का क्षेत्ररक्षक मुनाफ आणि नक्कीच झेल झालाय चांगलासा झेल मुनाफ सेकंड टिकलाय आणि नक्कीच एक गडी बाद केलाय अर्जुनची जागा सांभाळण्यासाठी गेलाय तो फलंदाज अजय 7 चेंडू आणि 41 धावांची गरज अजून जिंकण्यासाठी 6 षटकार म्हणजे 6 षटकार 7 षटकार मारावे लागते जर जिंकायचं असेल तर 7 षटकार चांगली सुरुवात करून दिली ते मुसाने परंतु नंतर बघायला फलंदाजाने कुठल्या प्रकारचे मोठे फटके आले नाहीत परिणामी समीकरण थोडंसं अवघड झालं पुन्हा एकदा चांगलासा खोलवर चेंडू होता त्या चेंडूवरती फक्त एक सिंगल या षटकामध्ये जर बघितलं तर फक्त 2 धावा खर्च केल्या गोलंदाजाने 3 धावा चांगली अशी गोलंदाजी चेंडू आणि 40 धावांची गरज आला तो मुनाफचा पहिला चेंडू अजयसाठी पहिला चेंडू नक्कीच झेलचा प्रयत्न होता परंतु योगेश भोवरेने झेल सोडला आणि एक धाव देखील कंप्लीट केली अजयने 5 चेंडू 39 धावांची गरज जिंकण्यासाठी चांगल्याचे गोलंदाजी केले तर बघायला गेलं तर कुठल्या प्रकारचे मोठे फटके मारून दिले नाही पुन्हा एकदा निर्धावाचा चेंडू कुठल्याही प्रकारची धाव घेतली गेली नाही पंकज पवार याला कुठेतरी पंकज पवार या फलंदाजाला नक्कीच निर्धावाचा चेंडू बॅक टू बॅक टाकले गेले पुन्हा एकदा निर्धावाचा चेंडू पंकज पवार यांच्या बॅटला काही चेंडू लागत नाही 3 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केले गोलंदाज मुनाफाने बघूया षटकातील 3 चेंडू सलग आणि 3 चेंडूमध्ये 39 धावांची गरज आता मात्र 4 धावा आहेत पुन्हा एकदा 4 धावा पंकज पवारांच्या बॅट वरून निघाला बॅक टू बॅक 2 चौकार आता मात्र या
वाईट चेंडू आता मात्र दिशा सातत्याने मुनाफ शेख बॅक टू बॅक वाईट टप्प्याने दोघा शेवटचा चेंडू या इनिंग मध्ये आणि नक्कीच चांगलासा फटका त्याच्यावरती एक संघ परंतु सामना गमावा लागला होता स्पॉट संघाला विजय झाला